एक्सरसाइजमुळे आपलं मन आणि आपलं शरीर या दोन्हीचं संतुलन राहायला मदत होते. व्यायामाचं महत्त्व, त्यापासून मिळणारे फायदे हे आपल्या सगळ्यांना माहीत असतात, पण तरीसुद्धा आपण व्यायाम करण्याचा कंटाळा हा करतो. त्याच्यासाठी आपण वेगवेगळी कारणंही देतो. जोपर्यंत व्यायाम केल्याने जे काही फायदे मिळणार आहेत ते तुम्ही बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला व्यायाम करण्याचं प्रोत्साहन मिळणार नाही. तर सर्वप्रथम आपण बघूयात की कुठले कुठले फायदे मिळतात आपल्याला व्यायाम केल्याने. सर्वप्रथम म्हणजे आपले मसल स्ट्रॉंग होतात, आपले बोन स्ट्रॉंग होतात, आपली ब्रेन हेल्थ चांगली राहते, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, आपला मूड चांगला राहायला मदत होते, मेंटल हेल्थ चांगली राहते, पचनाशी रिलेटेड ज्या काही तक्रारी असतील त्या कमी व्हायला मदत होते, ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर या दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहायला मदत होते. तुमच्या झोपेच्या तक्रारी काही असतील तर त्यासुद्धा कमी व्हायला मदत होते, झोपेची क्वालिटी सुधारते. आणि एकंदरच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी यामुळे मदत होते. त्यामुळे तुम्ही कमी वेळा आजारी पडणार आहात. त्यामुळे असे हे इतके सारे व्यायामाचे फायदे आहेत, हे आपल्याला सगळे माहिती आहेत. तरीसुद्धा आपण व्यायाम न करण्याचं कुठलं ना कुठलं कारण हे पुढे करतो आणि व्यायाम करण्याचं टाळतो. तर हे घडू नये म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अशा काही छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणार आहेत की ज्या तुम्ही फॉलो केल्या किंवा तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केल्या तर नक्कीच तुम्हाला एक्सरसाइज करण्यासाठी प्रेरणा मिळेल, थोडंसं प्रोत्साहन मिळेल, जेणेकरून तुम्ही तुमचा एक्सरसाइज हा रेग्युलरली करू शकाल. तर अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला त्यामुळे मोठा फायदा हा मिळणार आहे. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करण्यासाठी सुटेबल अशी एखादी वेळ ठरवा. मग ती सकाळची वेळ असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल, जी तुम्हाला सूट होईल किंवा तुमच्या रुटीन लाईफमध्ये ॲडजस्ट होईल, तर अशी वेळ तुम्ही निवडा आणि त्याच वेळेला तुम्ही रोजच्या रोज एक्सरसाइज करायला घराबाहेर पडा. म्हणजे जर तुम्ही आउटडोअर एक्सरसाइज करणार असाल तर, जर तुम्ही इनडोअर एक्सरसाइज करणार असाल किंवा तुम्ही जर एखादी जिम जॉईन केली असेल तरीसुद्धा तुम्ही ती एक पर्टिक्युलर वेळ किंवा ते स्केड्यूल हे फॉलो करा. एखाद्या वेळेस गडबड असेल, इतर काही काम असेल तर तुम्ही निश्चितच अर्ध्या तासाऐवजी 15 मिनिट एक्सरसाइज करा, पण तुमचं रुटीन हे ब्रेक करू नका. कदाचित तुम्हालाही माहीत असेल की एका संशोधनानुसार कुठलीही एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने 21 दिवस केली तर त्याची तुम्हाला सवय लागून जाते. निश्चितच तुम्ही एक्सरसाइज हा नियमितपणे 1 महिनाभर केला तर तुम्हाला त्याची सवय लागून जाईल. त्यापासून मिळणारे फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला तुमचा एक्सरसाइज कंटिन्यू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या एक्सरसाइजसाठी एक पार्टनर शोधा. तुमचा कोणीही मित्र असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्याला व्यायाम करण्यामध्ये आवड असेल, रस असेल, इच्छा असेल, अशी व्यक्ती तुम्ही एक्सरसाइज पार्टनर म्हणून निवडू शकता. आणि वर्कआउटचे काही प्रकार जे पार्टनरच्या सोबत केले जातात असे तुम्ही मिळून एक्सरसाइज करू शकता. कधीतरी काय होतं की आपल्याला व्यायामाचा कंटाळा येतो आणि ते रास्तही आहे. अशा वेळी जेव्हा आपला पार्टनर आपल्याला एनकरेज करतो तेव्हा आपण सगळा आपला कंटाळा बाजूला ठेवून किंवा आळस बाजूला सारून आपण आपल्या पार्टनरसोबत जे काही आपलं स्केड्यूल आहे, जो काही आपला एक्सरसाइज आहे तो आपण कंप्लीट करतो. आणि अशा प्रकारे पार्टनरसोबत हसत खेळत कधी एक्सरसाइज पूर्ण होऊन जातो हे आपल्याला समजतही नाही. त्यामुळे तुमचा लाईफ पार्टनर असो, एखादा फ्रेंड असो किंवा एखादा कलिग असो, कोणालाही तुम्ही आपला एक्सरसाइज पार्टनर म्हणून निवडू शकता. पुढचा पॉईंट आहे की तुम्ही एक्सरसाइजमध्ये थोडे चेंजेस करा. रोजच रोज एकच एक्सरसाइज आपण केला तर तो कदाचित बोर होऊ शकतं. आता पुन्हा ज्या लोकांना एक पर्टिक्युलर रुटीन फॉलो करायला आवडतं त्या लोकांना मे बी प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यांना एक व्हरायटी हवी आहे अशा लोकांना मी हे सांगेल की तुम्ही वीकचं स्केड्यूल करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही रोज वेगवेगळा व्यायाम करू शकाल. जसं की एक दिवस तुम्ही रनिंग केलं, एक दिवस स्किपिंग केलं, एक दिवस झुंबा केलं, एक दिवस कार्डिओ केलं, एक दिवस सायकलिंग केलं, एक दिवस स्विमिंग केलं, कधी तुम्ही ग्राउंडवर जाऊन बास्केटबॉल खेळलंय, कधी बॅडमिंटन खेळलंय. अशा वेगवेगळ्या गोष्टी करून तुम्ही आपला जो काही एक्सरसाइजचा स्केड्यूल आहे तो पूर्ण करू शकता. या सगळ्यामुळे होणार काय आहे की तुम्हाला एक्सरसाइजचा कंटाळा येणार नाही, शरीराची नियमितपणे हालचाल होईल. कारण शेवटी ॲट द एंड आपल्याला तेच अपेक्षित आहे की शरीराची योग्य प्रमाणात नियमित हालचाल होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यातून तुमची हेल्थ चांगली राहायला मदत होणार आहे. त्यामुळे कुठला व्यायाम प्रकार करताय यापेक्षा किती मनापासून तो तुम्ही करताय, किती तो एन्जॉय करताय यावरती त्या व्यायामापासून, त्या एक्सरसाइजमुळे मिळणारे फायदे हे अवलंबून आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्ही छोटे छोटे गोल्स हे स्वतःसाठी लिहून काढा की आज मी 1 किलोमीटर चाललोय,
1 महिन्यानंतर मी चालण्याचं जे अंतर आहे ते वाढवणार आहे, 5 किलोमीटर करणार आहे किंवा आज मी 10 मिनिट रनिंग केलं, उद्या 15 मिनिट करणार आहे. असं हळूहळू तुम्ही हे व्यायामाचं आपलं जे टार्गेट आहे ते वाढवू शकता. ज्यावेळी तुम्ही ठरवलेलं एक टार्गेट अचीव्ह कराल, त्यावेळी मग तुम्ही पुढचं टार्गेट हे प्लॅन करू शकता. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादं टार्गेट अचीव्ह कराल, त्यावेळी मात्र एक छोटंसं सेलिब्रेशन करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला व्यायाम करताना आनंद मिळेल, तुमचा आत्मविश्वासही वाढेल. पुढचा पॉईंट आहे की ज्या काही आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात तर त्या तुम्ही अजून ॲक्टिव्हली करू शकतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण मोबाईलवर कोणाबरोबर बोलत असतो, एका ठिकाणी बसून बोलतो किंवा चेअरमध्ये बसून तासनतास बोलतो, तर याऐवजी तुम्ही खोलीमध्ये फेऱ्या मारताना बोलू शकता की जेणेकरून तुमचा वॉकही होईल आणि बोलणंही होईल. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कारचा वापर करत असाल किंवा टू व्हीलरचा वापर करत असाल, तर तुमचं व्हेइकल थोडंसं लांब पार्क करा आणि थोडंसं अंतर चालून जिथे तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाऊ शकता. नंतर लिफ्टचा वापर करण्याऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करा. ऑफिसमध्ये सुद्धा स्क्रीनसमोर 1 तास बसून काम झाल्यावरती तुम्ही एक 10 मिनिट पाय मोकळे हे करायला हवेत. नंतर तुम्ही जे काही तुमचे गोल्स ठरवलेले आहेत हे लिहून काढा. कुठले गोल्स अचीव्ह झाले हे सुद्धा लिहून काढा. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या ॲक्टिव्हिटीजचा ट्रॅक हा तुम्ही ठेवा की जेणेकरून जेव्हा तुम्ही एखादं टार्गेट साध्य कराल, अचीव्ह कराल, त्यावेळी तुमचा आत्मविश्वास हा अजून वाढेल आणि तुम्ही अजून मनापासून व्यायाम हा करू शकाल. आणि थोडासा फन एलिमेंट ॲड करण्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करताना तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता, झुंबा करू शकता तुम्ही तुमच्या आवडीच्या सॉंग्सवरती. तर असे छोटे छोटे चेंजेस जरी केले तरीसुद्धा तुमचा एक्सरसाइज हा कंटाळवाणा न होता उत्साहाने तुम्ही एक्सरसाइज करू शकाल आणि जेणेकरून तुम्ही तुमचे टार्गेट्सही अचीव्ह करू शकाल आणि पर्यायाने तुमचं आरोग्य चांगलं राहायला यामुळे मदत होईल. आशा करते की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.